तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। काल त्यांच्या वडिलांना, त्यांच्या वडिलांच्या भावाला, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये तिच्या अंगावरती मारण्याच्या खूण आहेत। त्यामुळं ती आत्महत्या नसून तिचा खून आहे अशा पद्धतीची माझी म्हणजे मला असं वाटतं की तिच्या अंगावर ज्या खूण आहेत त्या तिची आत्महत्या नसून ती तिची हत्याच आहे। आणि अशी माहिती मिळालेली आहे की तिच्याकडून 2 कोटी रुपये हे त्यांच्या आईवडिलांनी ते द्यावेत। आपली काय म्हणतात त्याला हुंडा काय हुंडा म्हणजे असं हुंडा म्हणा किंवा असे मिळावेत अशा पद्धतीची तिच्या पाठीमागे तिला सातत्यानं त्रास दिला जात होता। आणि या दोघांची ओळख झाल्यानंतर ते लग्न झालेलं आहे। त्यांचं लव्ह मॅरेज आहे आणि वडील सांगत होते की आमची लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण मुलीने सांगितलं की नाही माझा तो ओळखीचा आहे आणि त्याच्याशी मला लग्न करायचं आहे। त्या पद्धतीने त्यांचं लग्न 2 वर्षापूर्वी झालं होतं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की सगळे आरोपी पकडलेले आहेत। जे हगवणे होते ते आरोपी पकडलेले आहेत। हगवणे हे माननीय शरद पवार साहेबांच्या पासून ते त्या पक्षामध्ये होते। आता ते अजितदादांसोबत होते, पण ठीक आहे ते कुठल्याही पक्षाचे असो, पण त्यांनासुद्धा पकडण्यात आलेलं आहे आणि पण आता त्यांच्यावर 304चा गुन्हा लावण्यात आलेला आहे। तर तो तिच्या अंगावरचे खून पाहून काल जे तिथे DCP गायकवाड होते ते मी तिथं भेट दिल्यानंतर तिथं होते। बरं त्यांना मी सांगितलेलं आहे की पोलिसांनी याचा अभ्यास करून त्यांनी 304 ऐवजी 302 लावावा अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे। तर अशा पद्धतीनं एक तर महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहे। देशामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे बलात्काराची प्रकरणं होत आहेत, अशा पद्धती हुंडाबळीची प्रकरणं होत आहेत आणि अनेक मुलींना आत्महत्या करायला मजबूर करायला लावलं जातं आहे। अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यांचा छळ करण्याचं काम चालू आहे, तर ते थांबलं पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। आणि जरूर माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पण आहेत, मुख्यमंत्री तर आहेतच आहेत, त्यांनी या प्रकरणामध्ये पूर्ण लक्ष घालण्याचं ठरवलेलं आहे। अजितदादा यांनी सांगितलं की ते माझ्या पक्षाचे असो किंवा कोणी असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळं पोलिसांनी आता जास्त वेळ न लावता त्यांना 302च्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये घ्यावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे। आणि जो शवान एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे तो बाळ ते 10 महिन्याचं बाळ दिलं होतं, त्यांनी काहीतरी पिस्तूल वगैरे काढून त्यांना दम दिला अशी माहिती त्या वडिलांनी दिलेली आहे। त्यामुळं त्यालाही लवकरात लवकर पकडलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आज आपण वालनेस हॉस्पिटल जे आहे ते मध्यंतरी बंद होतं, तर ते आमचे विनोद निकाळजे आणि एक संस्था आहे त्यांनी ते चालवायचं ठरवलेलं आहे। आणि वालनेस हॉस्पिटल इंग्रजांच्या काळापासूनचं आहे, म्हणजे सगळ्या या पश्चिम महाराष्ट्रातले लोक गावागावातले लोक वालनेस हॉस्पिटल म्हटलं मिरजचं की त्या ठिकाणी लोक आपली यायचे, तर ते हॉस्पिटल बंद होतं। तर या संस्थेने ते आता चालवायचं ठरवलेलं आहे। तर त्या पद्धतीनं मला असं वाटतं की त्या उद्घाटनासाठी आज मी इथं आलेलो आहे आणि लोकांच्या सेवेसाठी, लोकांचं आरोग्याला मदत करण्यासाठी हॉस्पिटलची आवश्यकता आहे आणि त्या उद्घाटनासाठी आज मी इथं आलेलो आहे। नाही, अलमाटी धरणाची उंची वाढवली तर त्याचा धोका आपल्या गावांना पोचण्याची शक्यता आहे। त्यामुळं परवा मंत्रालयामध्ये अलमाटी धरणावरती मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा ही भूमिका घेण्यात आलेली आहे की कर्नाटक सरकारने ती उंची वाढवू नये आणि आमच्या गावांना धोका पोचेल असा प्रयत्न करू नये, तर ती उंची वाढवू नये अशी आमची भूमिका आहे। राज्याचा जो वाद पाण्याचा अनेक ठिकाणी असतोही, पण अनेक वेळेला अलमाटीवरून अनेक वेळेला महाराष्ट्र कर्नाटकामध्ये वाद झालेला आहे। तर मला वाटतं की आपण काय भारत पाकिस्तान नाही आहे, आपला महाराष्ट्र कर्नाटक आहे। त्यामुळं कर्नाटकलाही अडचण होणार नाही ही भूमिका महाराष्ट्राची असली पाहिजे किंवा ती आहे, पण कर्नाटकने अशी भूमिका घेऊ नये की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या काही गावांना
लोका पोचू शकतो. त्यामुळं त्याच्यावर केंद्र सरकारच्या वतीने मला वाटतं की लक्ष देण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. कारण ज्यावेळेला असे वाद निर्माण होतात राज्यामधले, त्यावेळेला केंद्राचं जे जल मंत्रालय आहे त्यांनी आपले जे CR पाटील आपले महाराष्ट्रातलेच आहेत, ते जळगावचे आहेत पण ते गुजरातचे आहेत ते, तर त्यांच्याकडे हा विषय आहे. नक्की मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि उंची किती वाढवायची या संबंधामध्ये त्यांना आदेश दिले पाहिजेत असं मला वाटतं. किंवा कोर्टामध्ये केस आहे का नाही मला माहीत नाही आहे, पण उंची वाढवण्यासाठी जेवढी आता जेवढी उंची वाढवण्याची त्यांची भूमिका आहे, त्यामुळं आपली गावं धोक्यामध्ये येत आहेत आणि म्हणून त्या उंचीला पाबंद घालण्यासाठी केंद्राने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. दिलेलं आहे की पोलिसांनी याचा अभ्यास करून त्यांनी 304 ऐवजी 302 लावावा अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे. तर अशा पद्धतीनं एक तर महाराष्ट्रामध्ये महिलाला सुरक्षित नाही आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे बलात्काराची प्रकरणं होत आहेत, अशा पद्धती हुंडाबळीची प्रकरणं होत आहेत आणि अनेक मुलींना आत्महत्या करायला मजबूर करायला लावलं जातं आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यांचा छळ करण्याचं काम चालू आहे. तर ते थांबलं पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि जरूर आम्ही वाट पाहतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात का? आम्ही वाट पाहतोय शरद पवार आणि अजितदादा पवार एकत्र येतात का? आणि ते एकत्र आले की मग आम्ही विचार करू. आता मी तर ऐक्यासाठी अनेक वेळेला प्रकाश आंबेडकरांना मी अनेक वेळेला आवाहन केलेलं आहे की ऐक्याचं नेतृत्व त्यांनी करावं. त्यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी आणि जो बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे त्याचं राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावं. आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर एक मोठी ताकद महाराष्ट्रात उभी राहू शकते. त्यामुळं मला काय माझं मंत्रिपद फार महत्त्वाचं नाही. मी मंत्री अनेक वेळेला राहिलेलो आहे. त्यामुळे माझ्या मंत्रिपदापेक्षाही समाजाचं ऐक्य मला महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशी जर वेळ उद्या आली आणि प्रकाश आंबेडकरांनी जर मनावर घेतलं, कारण आम्ही अनेक वेळेला पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांशिवाय आम्ही सगळे नेते एकत्र आलो पण समाजाला काही ते ऐक्य वाटत नाही आहे. ज्यावेळेला 90मध्ये आम्ही सगळे एकत्र आलो होतो त्यावेळेला एक ऐक्याचं मोठं वातावरण होतं आणि ते ऐक्य लवकर फुटलं. 90मध्ये आम्ही एकत्र राहिलो असतो तर शरद पवार त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि आम्हाला जवळजवळ 25-30% सत्ता मिळाली असती. जर आम्ही मागणी केली असती की आम्हाला 25% 30% सत्ता हवी आहे तरी शरद पवारांनी आणि काँग्रेस पक्षाने मान्य केलं असतं. पण मी एकटाच काँग्रेससोबत गेलो आणि बाकीचे कोणी आले नाहीत. पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा देण्याचा बहुमताचा ठराव होता. तर त्यावेळेला जर ऐकलं असतं तर आम्हाला एक 30-40 जागा मिळाल्या असत्या. त्यामधल्या 20-25 जागाने निवडून आल्या असत्या. सत्तेमध्ये आम्हाला चांगला सहभाग मिळाला असता आणि मी एकटा मंत्री न होता 10-12 मंत्री झाले असते. त्यावेळेला 15%ची अट नव्हती. 90मध्ये जे मंत्रिमंडळ बनायचं त्यावेळेला मुख्यमंत्री 50-60-70 जेवढे मंत्री बनवतील तेवढे मंत्री बनायचे त्या काळामध्ये. नंतर नियम असा आला की टोटल संख्येच्या 15%च मंत्रिमंडळ असावं. तर त्यावेळेला आपले 10-15 मंत्री होऊ शकले असते. तर ती वेळ गेली. आता नंतर आमच्यामध्ये फूट झाली. 1 गट, 2 गट, 3 गट, 4 गट अशा पद्धतीने गट झालेले आहेत. त्यामुळे समाजाच्या हितासाठी आणि प्रकाश आंबेडकर आले नाहीत तर लोकांना ऐक्य वाटत नाही आहे. त्यामुळं अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की येत नसतील तर तुम्ही ऐक्य करा. पण ते आल्याशिवाय किंवा मी ऐक्यात असल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही. माझा पक्ष छोटा पक्ष असेल पण माझ्या पक्षाच्या शाखा सगळ्या देशामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत. तर त्यामुळं जर असे माझी तयारी आहे जर प्रकाश आंबेडकरांनी मनावर घेतलं. आणि प्रकाश आंबेडकरांच्या कुटुंबामध्ये 3 गट आहे. त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा एक गट आहे, आनंदराज आंबेडकरांचा एक गट आहे, भीमराव आंबेडकरांचा एक पक्ष आहे. या तिघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. त्यामुळं बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये जर असे 3-3 पक्ष असतील तर ऐक्य होणार कसं? त्यामुळे त्या तिघांनीसुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि बाकीचे छोटे मोठे गट आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. समाजाने त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे आणि एक ऐक्य झालं तर आपल्याला एक बार्गेनिंगची पॉवर आहे. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.